नमस्कार रामकृष्ण हरी मंडळी. मी निखिल चौधरी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सह्याद्री डिटेल्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, तुम्ही बघितलं असेल का आपण इथून मागं भरपूर किल्ले एक्सप्लोअर केलेले. तर त्यातच आज आपण शहागड, पेमगिरी गावात असलेला शहागड हा किल्ला एक्सप्लोअर करण्यासाठी आलेलो आहे. तर चला बघूया. माझा पण पहिलाच वेळ आहे या गडाला भेट देण्याचा. त्याबरोबर मी तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवतोय जेणेकरून तुम्हाला पण या गडाविषयीची माहिती व्हावी. तर चला बघूया काय आहे नक्की. तर मंडळी, आता आपण आहोत पेमगिरी या गावात असणाऱ्या शहागड किल्ल्यावरती. तर इथून दिसणारा व्ह्यू एकदम मस्त आहे, तुम्ही बघू शकता. तर पब्लिक, मला माहित नाहीये तुम्हाला मोराचा आवाज येतोय की नाही बाहेर पाठीमागे. आता इथे एकदम मस्त मोराचा आवाज येऊ राहिला आणि वातावरण एकदम शांत आहे. आम्ही दुपारच्या वेळेला आल्यामुळे इथे आम्ही सोडता कोणीही नाहीये आणि मोर आम्हाला दिसलेले होते, पण आपला तेव्हा कॅमेरा स्टार्ट नव्हता. आता तर मंडळी, हा माझा शहागड किल्ल्यावरचा पहिलाच अनुभव आहे, पण अनुभव एकदम मस्त आहे कारण की आम्ही पावसाच्या सीझन मध्ये आल्यामुळे सर्वत्र एकदम हिरवळ आहे. आणि तुम्ही बघू शकता इथं धबधबे पण छोटे छोटे प्रमाणात वाहत आहेत. तर नक्की तुम्ही अवश्य भेट द्या. आपल्याला अजून किल्ला एक्सप्लोअर करायचा आहे, पण किल्ल्याची सुरुवात म्हणजे आपल्या ट्रेकची सुरुवातच इतकी सुंदर झाली आहे का विचारायलाच नको. बघूयात आता गडावरती काय आहे. किल्ले पेमगिरी, ज्याला शहागड म्हणून ओळखले जाते, हे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात असलेले एक गाव आणि डोंगराळ किल्ला आहे. हे बाळेश्वर डोंगर रांगेत असून मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा किल्ला आहे. तसेच किल्ल्यावरती जाण्यासाठी गाडी रस्ता व पायऱ्या आहेत. किल्ल्यावर पाण्याच्या टाक्या, टेहाळणी बुरुज आणि पेमाई देवीचे मंदिर आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी कमीत कमी 1 तास लागतो. यात असे म्हटले जाते की इसवी सन 1632च्या अखेरीस मोगल सरदार मोहतब खानाने निजामशाहीची राजधानी असलेल्या दौलताबाद किल्ल्याला वेढा घातला आणि जिंकून घेतला. त्याने खुद्द हुसेन निजामशाह आणि त्याचा वजीर फत्ते खान यांना तुरुंगात टाकले व येथूनच निजामशाहीची अखेर झाली. तसेच निसर्गाच्या सानिध्यात वसलेला हा शहागड किल्ला पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय उत्तम ठिकाण मानले जाते. तर मंडळी, आपण आता शहागडावरती फिरायला आलेलो आहे. तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच असेल. तर आहे ना, एक साईडला हा निसर्गरम्य पर्यटन आणि एकदम मस्त असं वातावरण आहे, पण दुसऱ्या साईडला जे गडावरती फिरायला येतात, आता इथं विश्रामासाठी किंवा बसण्यासाठी, फोटोज क्लिक करण्यासाठी ना जागा बनवलेली आहे शासनाने. तर त्याच्या जवळ आहे ना ही डस्टबिन आहे, तुम्ही बघू शकता. आता गडावरती आल्यानंतर आहे ना, आपण ठरवायचं असतं आपल्याला किती स्वच्छता राखावी. तर काही लोकांनी प्रामाणिकपणे ना यामध्ये कचरा टाकलाय, पण काही लोकांनी कचरा हा डस्टबिनमध्ये न टाकता इकडे तिकडे फैलवलेला आहे. तर मित्रांनो, मला असं वाटतं हे गड किल्ले आपल्याला पर्यटनासाठी आहेत, ना की आपल्या घरचे. तर मग सर्वांनी काळजी घ्यावी. खरंच काही पर्यटक असतात कौतुकास्पद जे डस्टबिनचा वापर करतात, पण कुठंतरी ही गोष्ट एक लाजिरवाणी वाटते. इथून पुढे कोणत्याही गडावरती गेल्यानंतर आपल्यासोबत आपली एक बॅग असली पाहिजे, ज्या बॅगमध्ये आपण केलेला कचरा गडाच्या खाली आणून, नाही काही तर गडाच्या खाली आणून त्याचं व्यवस्थित विल्हेवाट लावता यावी. माध्यमातून आपल्याला एवढं सांगायचं आहे का आपण जर का गड सर करताना किंवा गडावरती चढताना जर ना 2 पाण्याच्या बॉटल भरलेल्या जर वरती घेऊन जाऊ शकतो ना, तर नक्कीच त्या बॅगेत टाकून रिकाम्या पाणी बॉटल आपण खाली पण घेऊन येऊ शकतो. तर प्रत्येकाने याची काळजी घ्यावी आणि नक्कीच गडाचे पावित्र्य आणि संस्कृती राखण्यास मदत होईल यातून. तर यातून सांगायचं एकच आहे का आपल्या गड किल्ल्याला आपणच जपलं पाहिजे. त्यासाठी कुणी काळजी घेण्यासाठी दुसरं कुणी तर येणार नाही नक्कीच. तर मग इथून पुढं एवढी काळजी नक्की घ्या. आपण केलेला कचरा हा गडाच्या खाली घेऊन त्याची विल्हेवाट लावू शकतो. एवढी काळजी तर आपण नक्कीच घेऊ शकतो गड किल्ला सर करतोय किंवा ट्रेकिंग करतोय तर शक्यतो हे ट्रॅकर्स मित्र नाही करत. हे कधीच नव्वद येणारे पर्यटक करता. काही विषय नाही, तो विषय वेगळा आहे. तर नक्कीच काळजी घ्या पर्यटनाच्या वेळेस. आणि गडाच्या पायथ्यापासून महाप्रवेशद्वारापर्यंत येण्यासाठी आम्हाला गाडीवरून 15 मिनिटे लागले. समोर आल्यानंतर गडाविषयीची माहिती फलक पाहायला भेटले. गडावरती आल्यानंतर सुरुवातीलाच आम्हाला पुरातन काळातील महाकुंड पाहायला भेटले. पाण्याच्या टाक्यापासून सरळ पुढे आल्यानंतर आपल्याला टेहाळणी बुरुजाकडे जाण्यासाठी पाटी दिसते. त्याच पाटीपासून समोर आल्यानंतर आपल्याला एक मंदिर दिसते. हेच आहे पेमाई देवीचे मंदिर. अतिशय सुंदर नक्षीकाम केलेले हे मंदिर अतिशय मनमोहक दिसते. मंदिरासमोर असलेल्या कड्यावरती उभं राहून मंदिर परिसर अतिशय सुंदर व रुचक दिसतो. तसेच हिंदू धर्माचे प्रतीक असणारा भगवा झेंडा हा मंदिरासमोर अतिशय डौलात फडकताना दिसतो.
तर मंडळी, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून टाका आपल्या सह्याद्री टेल्स या यूट्यूब चॅनलला व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलचे सदस्य व्हा.